मुंबईत हा तशी पुष्कळ ठिकाणं आहे तिथं पाहण्यासारखी. जेवढी जमली तेवढी दाखवली सगळी तुला. अरे राहिलेली नंतर पाहिजे. आणि तसंही पाकिस्तानातून मी इथं आलोय तो काय मैफिलीसाठी नाही. मी आलोय मुंबई पाहायला. रोशन, आमच्यामुळे तुझा रियाज थांबला नाही ग. एकटे होते म्हणून सहज राहत होते. गाणं कोणाकडे शिकते? एक पंडितजी येतात शिकवायला. पंडितजी पण आत्ता ते बाहेर गावी गेले. दीदी, हिला शौक आहे गाण्याचा म्हणून पंडितजी ठेवलाय. नाहीतर या पंडितजींची ख्याल गायकी इथं कोठीवर नाही चालत. इथं चालते की फक्त ठुमरी, गझल आणि लावणी. लावणी कशी असते ही लावणी? रोशन गा ना. नको, हा साहेब येते. दीदी, अगं म्हण ना.
माझी तालीम कमी पडली म्हणून का हा नवा उस्ताद गाठला? कसं आहे अप्पाजान, मी तर सहजच. बेटी, एक सच्चा सूर मिळवायला उम्रभर दिमाग कमी पडतो. तो सूर बेसूर व्हायला लावणीचं एखादं वळण सुद्धा पुरेसं ठरतं. जेव्हा एखादं गाणं तुझ्या गळ्यात पुढं उतरेल, प्रत्येक उपजेचा आणि हरकतीचा तुला अर्थ समजेल, तेव्हा तुला हवं ते गाता येईल. आपण इथं आलोय ते भारतीय संगीत महोत्सवात भाग घ्यायला. इथली माणसं फार रसिली आहे. माझं गाणं झाल्यावर कदाचित ते तुला गाण्याचा आग्रह करतील. झालाच तर त्याचा विचार कर. बेटी, पूर्वी भारत पाकिस्तान वेगळं नव्हतं त्यावेळेस मी अमीर साहेब आणि अमीर साहेबांचा एक दोस्त होता. अगं आम्ही खूप वेळा इथं आलोय. तेव्हा इथे एक गाणं ऐकलं होतं. त्याचे सूर अजूनही माझ्या मनातून जात नाही. कोणतं गाणं अप्पाजान? दैव किती अविचारी, दैव किती अविचारी, ओ जीवन गतिहीना, ओ जीवन गतिहीना. आज मैफिल आहे, जोखी मोठी आहे, रियाज करूया. भारतीय संगीत महोत्सवाच्या आजच्या संध्येला पाकिस्तानी गायक अमीर खान आणि त्यांची शिष्या रेश्मा यांनी आपली गायकी सादर केली आणि सर्व रसिकांची मनं जिंकली. आमिर साहेब, कालची मैफिल आपण गाजवली. हिंदुस्थानातल्या प्रत्येक अखबारांमध्ये आपलं नाव आहे. रेश्मा दीदीनं तर कमालच केली. नाही उमर, आपण हरलोय.
अरे आपण मैफिल जिंकायला काही इथं आलोय. माझा हरवलेला सूर मला मिळाला असता तर फार बरं झालं असतं. फाळणीनंतर तुम्ही म्हणाला घेऊन दिल्लीला सुद्धा जाऊन आलो. खूप शोधाशोध केली, पण श्रीकांत भैया काही सापडले नाही. एक ना एक दिवस तो मला सापडेल आणि त्याची अमानत मी त्याला परत करीन या आशेवर तर मी जगतोय. अरे म्हणून तर हे भारताचं आमंत्रण मी स्वीकारलं. अब्बाजान, बेटी, काल खरंच खूप छान गायलेस. पण आमिर साहेबांनी तुला इथं आणलंय ते गाण्यासाठी नव्या, गाणं ऐकण्यासाठी. बेटी, हिंदुस्तान हा गाण्याचा दर्या आहे, दर्या. इथली एक एक लाट म्हणजे अनोखी बंदिश आहे, बंदिश. आमिर साहेब, कालची मैफिल जिंकल्याबद्दल तुमच्या आवडीची मिठाई घेऊन येतो. थांब बाबा, थांब. अरे मी स्वतः खरेदी करणार आहे. अच्छा, तो फिर चलो. चलो. अब्बाजानला एक वेळ शराब नसली तरी चालेल, पण मिठाईशिवाय काही चालणार नाही. आणि ती सुद्धा स्वतः खरेदी केली. पंडितजी, या बसा ना. आपण केव्हा आला? आज सकाळी झालं. कोणी मेहमान आले तो वाटतं. पाकिस्तानची मशहूर गायिका रेश्मा तिकीर. अच्छा, कालची मैफिल जिंकली हिनं. अरे वा. मग आता मला काय गाऊन दाखवताय? आत्ता संगीताची साधना करणाऱ्यांनी ज्यांच्या पुढे नतमस्तक हवं असे हेच ते पंडितजी. दर्ग्यासमोर ज्या निष्ठेने गासेल त्या निष्ठेने गा. हा ढंग, हा रियाज माझ्या चांगल्या परिचयाचा आहे. बेटी, मिठाई लाया हो. कौन? कौन? मेरा दोस्त श्रीकांत भैया. अरे उमर, देख देख, मेरा दोस्त मुझे मिल गया. 20 साल बाद मेरा दोस्त मुझे मिल गया. श्रीकांत, अरे कैसा है रे तू? बोल बोल मेरे दोस्त. कौन दोस्त? फाळणीच्या वेळी लाहोरून भारतात येण्यासाठी स्टेशनवर जागा मिळवायला गेलो होतो. तेव्हा दंगल सुरू झाली. तू मला सोडून कुठे निघून गेलास? 2 दिवसांनी मी आणि बन्सी पुन्हा हवेलीवर गेलो तो हवेली जळून खाक झाली. अरे ज्या हवेलीत आपण धर्म विसरून सूर आळवले,
माझ्या लक्ष्मीच्या हातचं अन्न जिथं तू खाल्लंस ती हवेली तुझ्या सांगण्यावरून जाळली गेली. नाही नाही श्रीकांत नाही. आणि त्यात माझी लक्ष्मी आणि श्यामा बेटी. अरे सुनांची सवय झालेल्या या कानांना त्या अशा जीवांच्या किंकाळ्या कशा ऐकवल्या. उघड्या डोळ्यांनी तू तंबोरा स्वतःला गवई म्हणवतोस आणि माझा तानपुरा लुटतोस. तू नीच कबीरा दगाबाज आहेस. कोणाला असले शब्द वापरतात? माझ्या अपचनला तुम्ही मोठे असाल इथं, मला परवा नाही. चालते व्हा. बेटे, माझ्या खानदारात अशी कोणती कमतरता पडली म्हणून तुझ्या हातून असं वाटून घ्यावं? पण अब्बाच्या तो माझा दोस्त म्हणून त्याला माझी नफरत केली. उमर बरोबर जा आणि पंडितजींची क्षमा माग. रोशन, पंडितजींचा पत्ता सांग त्यांना. हॅलो. हे अल्लाह, हे परवरदिगार, क्या कहा मेरे दोस्त ने? मैं नीच, मैं कमीना, मैं दगाबाज. लोग कांटों की बात करते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए.
मर गया। अपने यहाँ जो पंडित जी आते ना, उनके मोहल्ले में दंगल चालू हो गई। अरे पण रोशन बेटे तर हे अल्लाह, हे परवरदिगार, अरे तुझ्या मनात आहे तरी काय? मेरे बेटी को बचाओ अल्लाह, मेरे बेटी को बचाओ अल्लाह, रहम कर। दाऊद चलो। अमीर साहेबांना भेटून आल्यापासून नुसते बसून आहे. तालपुरा छेडतात पण सूर काही उठत नाही. अरे गा काय असं गा सांगून गाता येत नाही बन्सी. हे चोप, हे चाकर ये पकड़ना, पंडित जी यहाँ चला गया, ले जा रहे ऊपर, ले जाओ उसको। पंडितजी आम्हाला वाचवा. पंडितजी वाचवा आम्हाला, आमच्या मागं गुंड लागलेत. थांबा. पंडितजी यांना आमच्या हवाली करा. यांची आज कत्तल होणार आहे, बाहेर नाही तर इथे तुमच्या समोर. माझ्या आश्रयाला आलेल्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. अहो लाहोर मध्ये ज्यांनी तुमचं घरदार जाळलं त्यांच्या अवलादी द्या आणि त्यांना तुम्ही पाठीशी घालताय. भर दिवसा मालकीनबाई आणि श्यामाबाईची हत्या केली यांच्या लोकांनी. तुम्हाला पावत नसेल तर तुम्ही आज जा. बन्सी हाय अल्लाह, बच गए. पंडितजी मी तुमची माफी मागायला आले होते. मला माफ करा. बेटी मी तुला केव्हाच माफ केलं. आज माझी श्यामा बेटी हयात असती तर ती तुझ्या एवढी करते. पण एक विनंती, तू खूप छान गाते, मला एखादं गाणं म्हणून दाखवशील?
असा लवलेशही येऊ नये. आज माझे काम तृप्त झाले. बेटी तू खुशाल आहेस? अब्बाजान तुम्ही इथे? अल्लाह रहम दिल है. अमीर, अमीर तू इथं कशासाठी आलायस? तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलो असं समज. स्टेशनवर दंगल उसळली होती. तुझी आणि माझी चुकामुक झाली. भाभीजींना बुरखा देऊन वाचवण्यासाठी हवेलीवर गेलो, पण त्या आधीच हवेलीत गुंड शिरले होते. भाभीजीनं स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी छातीत खंजीर खुपसला आणि ती कोसळली. तेवढ्यात अब्बाजान असं म्हणून तुझी श्यामा बेटी माझ्या छातीशी बिलगली. माझी मुलगी सांगून मी तिला वाचवलं, वाढवलं. हीच ती श्यामा. भाभीजींची लाश तशीच पडली होती हवेलीत. लाश काय वाऱ्यावर सोडू म्हणून मी हवेली जाण्याचा हट्ट धरला. मी तानपुरा लुटणारा लुटारू. भाभीजींच्या अस्थी सिंधू नदीच्या पात्रात टाकाव्या म्हणून 2 दिवशी पुन्हा हवेलीत गेलो. तिथं तुझा अर्धवट झालेला तानपुरा, आणि ही वस्तू माझ्या लक्ष्मीच्या बांगड्या. कुमार आपलं काम झालं, चला. थांब थांब दोस्त, मला माफ कर दोस्त. अरे बाहेर दंगल उसळली, कुठं जाणार आहेस तू? आपण सगळेजण इथंच एकत्र राहूया ना दोस्त. दोस्त ही रेशमी बंधाने बांधलेली नाती अशी सहजासहजी नाही तोडता येईल.